तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज एक नम्रतेची विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि पुन्हा एकदा सामन्याला पण सुरुवात करतोय. 12th मॅन दोन्ही संघाचे प्लीज येऊ द्यात. एनॉक्स वॉरियर्स दाई पॅकर चेंबूर आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. ऋषभ षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता ऋषभ आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार वेगावर स्वार होत असताना आपण बॉल पाहिला. पंचांसाठी विनंती आहे 3:50 मिनिटांनी आपण सामना सुरू करतोय आणि पहिले 5 षटक हाताळण्याकरिता 25 मिनिटांची कालावधी आहे. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देखील द्यायचं. पहिला चेंडू ऋषभचा डॉट बॉल येतोय मुसाकरिता. यावेळेला आलाय हा नो बॉलचा कॉल म्हणजेच काय तर डोक्याची घंटी आता वाजली आहे. फ्रंट फूट अगदी नो बॉलच्या लाईनच्या पुढे आता डिलिव्हर झालाय. पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. संधी आहे आता मुसाकडे ती संधी आहे. या बॉलवर एक मोठा फटका नक्कीच आता तो देखील खेळू शकतोय. कशी चर्चा होताना आपण पाहतोय की नक्की घडलंय काय मैदानावर. ओमकार थोडीशी चर्चा करतायत. पंच सुशांतजी मांजरेकर आणि आपण जर पाहिलं सूर्यकांत आडाव असे 2 आपले मॅच ऑफिशियल्स आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं हनीफ पटेल सरांना ते देखील उपस्थित आहेत. यावेळेला देखील नो बॉल आणि यावेळेला देखील चेंडू चाललाय हवाई सफर करत मैदानाच्या खूप जास्त बाहेर. षटकार आलाय पुन्हा एकदा 6 धावा. मुसा याच फटक्यांसाठी ओळखला देखील जातो. पुन्हा आपण जर पाहिलं तर स्टेपिंग जी आहे ती पॉपिंग क्रिशच्या बऱ्याच पुढे लँड होतोय तो पाय आणि त्याचमुळे नो बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. ऋषभ या मॅच मध्ये नुकताच ऍड होताना आपण पाहिलंय. गेल्या मॅच मध्ये 90 धावा चेस देखील झाल्यात. यावेळेला देखील नो बॉल आहे आणि अक्षरशः यावेळेला तर मी देखील पाहिलं की तो पाय असं वाटलं कुठे ना कुठे थोडासा पुढेच पडतोय आणि अगदी परफेक्ट नजर आहे पंचांची देखील. 3 नो बॉल आलेले आहेत आत्तागत आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आहे. कार्तिक नवले आता नो बॉल असला फ्री हिट असला तरी बॅट्समन स्ट्राईक रोटेट होताना पाहिली आहे आणि म्हणूनच ती फील्ड सेटिंग देखील बदलताना आपण पाहतोय. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे बॅटच्या टोंडला जाऊन बॉल आधारतोय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरा प्रयत्न होईल का नाहीचा कॉल आता येतोय. उमर त्या ठिकाणी पोहोचलाय आणि त्यासोबतीला जर पाहिलं वेदांत आणि धनंजय सर किती एक इन्स्पिरेशनली गोष्ट असेल की वडील आणि मुलगा दोघंही एकाच संघात खेळतायत आणि मुलाच्या समोर वडिलांना 73,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. ही देखील एक मोठी गोष्ट आहे. वेदांतला देखील आपण या संघाचा एक भाग पाहतोय. ओमकार राईट हँड फलंदाजी करता तो वेदांतला जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड आहेत ते देखील आणि दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 11. धावा धाव फलकावर आणि 2च चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि विकेट किपिंग वर आता जर पाहिलं तर उमर आलाय. उमर देखील वर्सोवाला बिलॉंग करणारा हा खेळाडू उमर 11चे कर्णधार देखील राहिले आहेत. ते यावेळेला चांगला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा एकदा पूर्ण झाली आहे आणि थोडासा फंबल आपण पाहतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. या एका सिंगलने धावसंख्या पुढे सरसावलेली आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवर. यानंतर शिवा फॉर एव्हर चारकोप लालबाग संघाने तयारीत राहायचंय. आपला पूर्ण संघ घेऊन आपण तयारीत राहा अशी तुम्हाला देखील विनंती करतोय. आणि हा ओंकार देसाई आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली. यावेळेला देखील बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. अगदी वेगात गोलंदाजी करताना दिसतोय. थोडीशी चूक झाली होती या षटकात देखील ऋषभ कडून पण त्यानंतर ती चूक त्यांनी सावरली. ती चूक त्यांनी ठीक केली आणि त्यांनी चांगलं गोलंदाजीचा प्रत्येक आपण पाहतोय ऋषभच्या मार्फत. डीएन नगर आणि चेंबूर असा हा सामना आहे मैदानाच्या आत. वेदांतला आता इनर सर्कल मध्ये आणलं गेलंय. यावेळेला समोरच्या दिशेने अगदी हा मोठा फटका येतोय आणि मैदान बाहेर चाललाय. 6 धावा मिळतील आता. षटकार
टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज देखील येऊ लागलाय. मुसा आपण जर पाहिलं तर स्ट्रेट बॅट हिट खूप चांगल्या पद्धतीने तो कन्वर्ट करतो आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. 3:50 आपण पहिला बॉल डिलिव्हर होताना पाहिला या सामन्यातील आणि नक्कीच 25 मिनिटांच्या कालावधीत तुम्हाला 5 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे. 5 चेंडूनंतर 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मुसा आणि कार्तिक नवले अशी ही जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. संतोषजी सक्सेना यांना देखील आपण पाहतोय. टेनिस बॉल मधून झालेली ती सुरुवात आणि त्यानंतर इंडियन रेल्वेज बॉल आकाशात आहे. बॉलच्या खाली वेदांत येतोय. ओंकार देखील तिथे पोहोचतोय आणि चूक करणार नाहीये ओंकार. षटकाची झाली समाप्ती. एक षटक समाप्त नंतर धावसंख्या आपण पाहतोय 19-1 फलंदाज बाद. ओव्हर टू यू धनंजय सर. आइए चलते स्क्रीन के पास हमारे बीच यहाँ पर मौजूद टेनिस बॉल क्रिकेट स्टार, भारतीय रेलवे खिलाड़ी के पूर्व खिलाड़ी और मुंबई के पूर्व खिलाड़ी संतोष भाई, वेलकम, आपका स्वागत है. संतोष सक्सेना, उनको इस वक्त दत्ता चौहान उनके हाथों से इस वक्त सम्मान किया जा रहा है. और इस ग्राउंड के सबसे ब्रिलियंट और बेहतर खिलाड़ी और चमक है उनकी है, अक्सर हमें देखने मिली है. और उसके बाद सतीश धुए, उनके सम्मान में आपको ये उनके याद में ये किचन दिया जा रहा है. और ये यादगार पल अक्सर दिल से इस वक्त सिरे से लगाए रखना. इस वक्त संतोष सक्सेना आप लोग देख रहे हैं स्क्रीन के ऊपर. थैंक यू संतोष भाई. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रवी येतोय. रवी थोडासा जल्दी जाएंगे प्लीज. थँक्यू रवी. अजून एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे रवी गुप्ताला आपण पाहतोय. जोगेश्वरी या परिसराला बिलॉंग करणारा हा देखील खेळाडू आहे. आणि आता हे द्वंद्व अगदी इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला रोहितला आपण पाहतोय तर दुसऱ्या दिशेने कार्तिक नवले. लेफ्टी टू लेफ्टी असं हे बॅटल असं रंगेल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा प्रेक्षकांची अमाप अशी गर्दी आपण पाहतोय. मुंबईमधील सर्वच क्रिकेटपट्टूंसाठी एक सुवर्ण अशी संधी. इथे तुम्ही केलेला तुमचा खेळ हा प्रत्येक संघ मालक स्वतःच्या लक्षात देखील ठेवणार आहे. रॉंग वन, हा रॉंग वन होता. एक जाळं रचलं गेलं होतं. उमरचा कॉल आहे पण रोहित त्या ठिकाणी पोहोचलाय. झेल टिपला जातोय आणि रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत कशा प्रकारे ती ग्रिप चेंज केली आणि बॉल हा अगदी लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने निघाला. हे देखील पाहावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला रॉंग वन, आपण हा रॉंग वन आता पाहू शकता. ही ग्रिप चेंज केली, टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेने वळला आणि त्यानंतर बॉल आकाशात. अंडर 22 आपण पाहतोय हा गोलंदाज आता प्रचारण केलं गेलंय त्याला. चला नवीन बॅटर प्लीज लवकर पाठवा मैदानाच्या आत. नवीन फलंदाज रोहित आला. आता राजा सांगतोय जर तुमच्याकडे लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत तर आमच्याकडे सुद्धा लेफ्ट हँडेड फलंदाजांचा भरमार आहे. नवीन फलंदाज रोहित येतोय. कार्तिक पुन्हा एकदा थोडासा निराश करतोय. आता रवी आणि रोहित अशी दोघांची जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. आणि मला माहिती आहे की रोहितकडे बॉल दोन्ही दिशेने वळवण्याचे एक कसब आहे. राईट हँडेड फलंदाज आला तर त्याकरिता बाहेरच्या दिशेने तो बॉल वळवतो. लेफ्ट हँडेड फलंदाज आला तर त्याकरिता सुद्धा तो बॉल बाहेरच्या दिशेने वळवतो. आणि हे सातत्य फक्त आणि फक्त तुम्हाला सरावानंतरच येऊ शकतं आणि तेच त्यांनी केलंय सुद्धा. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. मुख्य मंचावर जर आपण पाहिलं शेखरजी देशपांडे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांना देखील आनंद होत असेल अशा प्रकारची गोलंदाजी पाहिल्यानंतर. कारण ज्या पद्धतीने शेखर सर दोन्ही दिशेने तो बॉल वळवतोय. लेफ्ट हँडेड फलंदाजांसाठी देखील थोडीशी आपण पाहिलात ना तर त्रास आहे. इकडे तो कॉस केला जातोय. आणि अजून एक चांगला चेंडू आहे. अजून एक चांगला चेंडू. असलम सर आपण पाहताय स्क्रीनवर. मधु सर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. सुभाषजी कोलापते आणि आपण जर पाहिलं तर युवराजजी भालेराव हे देखील आपल्या मुख्य स्क्रीनवर दिसत आहेत. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल रोखलाय. क्या बात आहे रोहित. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकात त्यांनी समाप्त केलाय. पण चांगली गोलंदाजी तो करतोय. यंग टॅलेंट आहे. अंडर 22चा हा खेळाडू धुमाकूळ घालतो मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पण या वेळेला अगदी उसळी जास्त होती आणि
एक धाव तर नक्कीच मिळणार आहे या वेळेला. शेवटचा बॉल, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आता मैदानाच्या आत. पुन्हा एकदा बॉल वळवलाय आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. क्या बात आहे मुंबईकरांनो, जर रोहितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर त्याला आमंत्रित केलं. पहिल्या षटकात जरीही धावा आलेल्या असल्या तरी रोहितने सांगितलं की मी पुन्हा एकदा ती सरासरी हे कमी करून देईन आणि नंतर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. एक फलंदाज देखील बाद केलाय. आज स्क्रीनवर आपण पाहतोय धावसंख्या 21. 6 चेंडू त्यांनी हाताळले, 2 धावा खर्च केल्यात. हा रिप्ले आपण पाहू शकता. कार्तिकसाठी पहिला बॉल बाहेरच्या दिशेने वळणारा आणि स्वतः बॉलच्या खाली रोहित त्या ठिकाणी आला. बॉल चांगला, त्यानंतर झेल देखील टिपलाय त्यांनी. त्यानंतर हा पहिला बॉल डॉट रोहित खरात करिता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि यावेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह आपण पाहिली. हा देखील बॉल डॉट. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि या वेळेला जर पाहिलं तर काय वळवला होता हा बॉल. अगदी उमर देखील चुकला या वेळेला. पुन्हा एकदा रॉंगन जो शरीरावर जाऊन आधायला आणि ती एक धाव मिळाली. बाउंड्री लाईनच्या दिशेने पुन्हा एकदा ओमकार देसाई आपल्याला दिसत आहेत आणि नवीन गोलंदाज अमनला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावसंख्या 21. या वेळेला फटका तर चांगला आहे. मुझम्मिल आहे तिथे आणि एक चांगला झेल. ग्राउंड कव्हर करत असताना हातांची उंचळी त्यांनी ओपन केली आणि त्यानंतर ही विकेट आपल्या नावावर केली आहे. अजून एक फलंदाज बाद. दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आता जात आहेत मैदानाच्या बाहेर. रिप्ले आपण पाहतोय. खेळायचं होतं ऑनसाइडच्या दिशेने. बॉल अगदी बॅटवर स्लाइस झाला आणि त्यानंतर मुझम्मिलची चांगली झेल आपण पाहतोय. नवीन फलंदाज आकाश आलाय, वर्सोवाचा खेळाडू. आकाश थोडासा लवकर जाशील प्लीज मैदानाच्या आत. वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि त्याचमुळे सर्वच खेळाडूंकरिताही आपण नम्रतेची एक सूचना देखील देतोय. कारण ही आपली स्पर्धा आहे. आपल्या मुंबईकरांसाठीची ही स्पर्धा आहे. आपल्या मुंबईच्या क्रिकेटपट्टूंसाठी ही स्पर्धा आहे आणि आपली घरची स्पर्धा देखील आहे आणि तितकीच मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आहे. वळत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ज्या वेळेला आता आपण जर पाहिलं तर महत्वाचा सामना आहे. एकंदरीत एक संघ सेमीफायनल पर्यंत जाऊन पोहोचलाय. शिवा फॉरेव्हर, चारकोप आणि लालबाग असे मिक्स 2 संघ खेळताना आपण पाहिलेत. विक्रांत जाधव आणि प्रवीण सोनूने यांच्या मार्फत संघ बांधणीचा आपण पूर्ण कार्यभार पाहिलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय कारण उमरला माहिती आहे आकाश कशा पद्धतीने खेळतो. कारण दोघंही एकाच परिसराला बिलॉंग करतात. वर्सोवातून हे 2 खेळाडू. यावेळेला चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिलाय पण चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अमान. यावेळेला फटका खेळायचा होता पॉइंटच्या दिशेने पण कन्वर्ट तसा होऊ शकलेला नाहीये. अभिषेक आंगणे आहेत तिथे. संजीवनी क्रिकेट अकॅडमीचं आज प्रशिक्षक ते देखील काम आणि कार्यभार पाहतात. क्रिकेटशी अगदी निगडीत असलेलं हे देखील अजून एक महत्त्वाचं नाव अभिषेक आंगणे. याच मैदानामार्फत बरेच खेळाडू त्यांनी देखील घडवले, त्यांनी घडवत आहेत. अगदी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाहीये. स्क्रीनवर आपण पाहतोय फलंदाजाचे हे एक्सप्रेशन्स. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 22 आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद नक्कीच झाले आहेत पण इथूनही धावांचा उच्चांक आता वाढवावा लागेल. धावा या तुम्हाला जास्तीच्या बनवाव्या लागतील कारण गेल्या मॅच मध्ये 90 धावा ज्या पद्धतीने चेस झाल्या या मैदानात कुठली धावसंख्या सेफ नाहीये. यामुळे मॅच चिकन नक्कीच होती. यशांच्या मागे चांगलं कार्य उमरचं आपण पाहतोय. बॉल काही त्यांनी स्वतःला क्रॉस करून दिला गेलेला नाहीये. धावसंख्या अजूनही 22 धावांवर सेफ आणि अगदी थांबलेली आहे. गेल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं 23 चेंडूंमध्ये तर 90 धावा चेस केल्या होत्या आणि यावेळेला देखील आता पंचांकडे सगळ्यांच्या नजरात. काय गोलंदाजी केली आहे. षटक हाताळलंय, 1 विकेट देखील घेतली आहे. क्या बात आहे. अमानची गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात.
चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आमांची देखील अगदी रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा मला वाटतं रोहितला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी अमनची देखील आपण पाहिली. ज्या पद्धतीने अगदी रोखून ठेवलं, बांधून ठेवलं त्यांनी फलंदाजांना. पुन्हा एकदा आपण बघूयात मॅचच्या दिशेने लाईव्ह ऍक्शन आपण पाहतोय. फोर्स 1 युट्यूब लाईव्ह या ब्रॉडकास्टिंग आमच्या पार्टनर एकंदरीत ते आहेत. किट पार्टनर सुद्धा फोर्स आहे आणि नक्कीच खूप 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 आभार मानावे लागतील या ठिकाणी रोहनजी गुप्ते यांचे देखील. या स्पर्धेवरचा त्यांनी दाखवलेला भरोसा, त्यांनी दाखवलेला विश्वास. चांगला चेंडू पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतोय रोहित. एक रोहित आपण पाहिला जर्सी नंबर 45 भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि हा एक रोहित आहे जो लेफ्ट आर्म गोलंदाजीसाठी अगदी जाणला देखील जातो. यावेळेला एक मोठा फटका खेळायचा होता. बॉल आणि बॅटचं तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नव्हतं तरी एक धाव येते लेग बायच्या रूपात. सूर्यकांत अडावसर सांगतायत येत इट्स लेग बाय. धावसंख्या आता कुठे ना कुठे अगदी हळूवार पद्धतीने पुढे सरसावताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा आपण पाहिला असं वाटलं एक चांगली धावगती मेंटेन करण्यात येईल. लांबवून हा फटका खेळायचा होता. आता स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात विकेट स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागते. रवी गुप्ता 4 चेंडू त्यांनी फेस केले, एकही धाव त्यांना करता आलेली नाहीये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दीप चव्हाण येतोय. अजून एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे आणि तो देखील अगदी क्विक पावलांनी मैदानाच्या आत चाललाय कारण त्याला देखील माहिती आहे की वेळ आपल्याला देखील वाचवायची आहे. प्रेक्षक आपण जर पाहिले तर एकदम मोठ्या संख्येत मैदानाच्या आत आता उपस्थित आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे की यानंतर अजून 2 सामने शिल्लक आहेत आणि दोन्ही सामने अगदी हाय व्होल्टेज असणार आहेत. नवीन फलंदाज दीप चव्हाण DN नगरलाच बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. कल्लीभाई विकेटच्या मागे काही मुलं बसली आहेत त्यांना प्लीज साईडला घ्या. अगदी यशाच्या मागेच आहेत ते. जर बॉल लागला तर नक्कीच थोडासा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू कल्लीभाई. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं सातत्यपूर्ण तीच लाईन तीच लेंथ. कधी बॉल वळवतायत तर कधी बॉलमध्ये गती वाढवतायत. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आपले सर्व लेजेंड्स देखील मैदानावर उपस्थित आहेत. मुख्य मंचावर आपण असलम सरगुरू सरांना पाहतोय. शेखरजी देशपांडे आबा या नावाने नक्कीच प्रेमाने सर्वच जण त्यांना ओळखतात. यावेळेला हा व्हेरिएशन होतं. हे नक्कीच व्हेरिएशन आपण पाहिलं. या आधीचा चेंडू आपण पाहिलंय तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळले पण यंदाचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने. पुन्हा एकदा DRS चा कॉल आहे आणि आपण पाहतोय की हा बाउन्स आहे की नाही, डोक्याच्या वरनं गेलाय की नाही, सर्व काही आता चेक केलं जाईल. DRS म्हणजे आमचा वॉर रूम पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होतोय. आणि निर्णय आलाय इट्स अ वाईट बॉल. म्हणजे आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू देखील आता रिटेन होतोय. खूपच जास्त उंच हा बॉल आपण उसळी पाहिली. आकाश अगदी हवेत त्यांनी झेप घेतली होती फटका खेळण्यासाठी आणि तरी सुद्धा स्ट्रोक कन्वर्ट होऊ शकलेला नव्हता आणि म्हणून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुढे सरसावलाय आकाश पण तितकाच चतुर चाणाक्ष आपण पाहतोय. रोहित सुद्धा आहे. एका हाताने अमान्य हा बॉल अडवलाय. बॅटिंग एंडच्या दिशेने थ्रो देखील पाहतोय आपण. एकच धाव मिळते. धावसंख्या 24 नंतर एका धावेने आता 25 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. सुंदर फटका. अगदी फटका तर ज्या पद्धतीने खेळलाय 6 धावांची मोहर नक्कीच लगावली होती. षटकार येतोय. जाता जाता रोहितच्या चेंडूवर 6 धावांचा हा जोरकस फटका आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ आता झालाय पूर्ण. 4 षटकांखेरीज धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा 31. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे या पहिल्या डावातील.
3:50 हा सामना सुरू झाला होता. गोलंदाज अमन आलाय पुन्हा एकदा. 50-50 ओव्हर. 50-50 ओव्हरचा आता कॉल आहे मैदानाच्या आतनं. आपण पाहतोय अमन याला नक्कीच चांगला एक गोलंदाज म्हणून तो देखील पुढे सरसावलाय. उमरच्या संघात नेहमीच अमनला आपण पाहत असतो. त्या पद्धतीची गोलंदाजी देखील त्याची राहिली आहे. शेवटच्या 12 चेंडूचं काही शिल्लक आहे. धावसंख्या 31 आपण पाहतोय. 4 विकेट आतापर्यंत गमावले आहेत. आकाश पुन्हा एकदा मैदानाच्या आत प्रयत्न करतोय आणि यावेळेला डाऊन द लेग. हा व्हाईट बॉलचा इशारा जरूर येईल पंचांमार्फत. इट्स अ व्हाईट बॉल. आणि यंदा आता जर पाहिलं तर बॉल अगदी खूप जास्त चांगल्या पद्धतीने त्याने डिलिव्हर केला. आकाश जर पाहिलं तर हा बॉलला फक्त पाहतच राहिला आणि त्याचमुळे हा बॉल डॉट देखील येतोय. आकाशला अशा पद्धतीने आपण स्ट्रगल करताना फार कमीदा पाहतो, कारण हा एक तडाखेबंद असा फलंदाज पण त्याला रोखून ठेवलाय. 6 चेंडूंमध्ये 2 धावांवर सध्या तरी तो फलंदाजी करतोय. यावेळेला देखील सुंदर असा चेंडू गतीमध्ये केलेलं हे परिवर्तन आणि येस फलंदाज आता होतोय बाद. आम्हाला मिळते अजून एक सफलता. जावं लागेल पवेलियनच्या दिशेने आता. नवीन बॅटर कार्तिक देवेंद्र. डीएन नगरचा अजून एक खेळाडू जसा मी उल्लेख केला होता यावेळेला सुद्धा. आणि 50-50 ओव्हर होती ही आणि त्यामध्ये आता आपण विकेट गमावली आहे आणि त्याचमुळे त्याचा भुर्दंड नक्कीच तुम्हाला भरावा देखील लागेल. कार्तिक देवेंद्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत त्याची देखील पावलं वळताना आपण पाहतोय. दीप आणि कार्तिक नेहमी आपण जर पाहिलं तर शीतला देवी बॉईज या संघाकरिता प्रारंभिक फलंदाज म्हणून प्रत्येक वेळेला ते मैदानाच्या आत उतरताना आपण पाहतो. पुन्हा एकदा हा बॅनर आपण पाहतोय. फोर्स वन लाईव्ह आमचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर. युट्यूब वर जा, फोर्स वन लाईव्ह वर लगेच ही स्पर्धा पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीने किट ज्या प्रोव्हाइड केल्या गेल्यात त्या देखील रोहन गुप्ते आणि फोर्स अपॅरल यांच्या मार्फत. फिफ्टी 50 ओव्हर आहे. कार्तिक आलाय आता मैदानाच्या आत. मोठे फटके हा देखील खेळाडू खेळू शकतो. या वेळेला काय हा चेंडू होता. रिप्ले पाहावा लागेल. कार्तिकला काहीच कळलं नाही. बॉल आला कधी, बॉल यशांवर आधायला कधी आणि वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी आपण पाहतोय. अमान आणि फक्त अमान. रिप्ले पाहावं लागेल या वेळेला काय घडलं या देखील चेंडूवर. सगळ्याच्या नजरा पुन्हा एकदा या स्क्रीनवर आणि वाईड समजत असताना हा बॉल लीव करायला गेले आणि त्यानंतर मधल्या एसटीचा वेध घेतला चेंडूने आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय अमानचं. अगदी वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी आपण पाहतोय आता. हे कॉन्फिडन्स आहे. पहिलं षटक ज्या पद्धतीने त्याने हाताळलं त्यानंतरचं जर कॉन्फिडन्स आपण पाहिलं तर अगदी 2x आपण पाहतोय. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेतली हॅट्रिक अजूनही कंप्लीट झालेली नाहीये. आता तो अमान ठरतोय का. आणि जर हॅट्रिक कंप्लीट केली तर नितीन जंगम सेक्रेटर्स यांच्या तर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक आता दिलं जाईल अमानला. पाहावं लागेल हॅट्रिक आता पूर्ण होते का. अमानच्या समोर आता अमानच आहे फलंदाज देखील. 100 डे 100 चॅलेंज ज्या पद्धतीने आपण इंस्टाग्रामवर पाहतो तो अमान आता फलंदाजी मार्कवर तर गोलंदाजी मार्कवर सुद्धा अमानच आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का. हॅट्रिक बॉलवर पुन्हा एकदा अमान सज्ज नाही. यावेळेला व्हाईट बॉलचा निर्णय येणार आहे म्हणजेच काय तर हॅट्रिकची संधी अजूनही शिल्लक आहे. व्हाईट +1 या 2 धावा आता ऍड होतील. धावसंख्या 33 आपण पाहतोय. 33. पुन्हा एकदा हॅट्रिकचा मौका आणि अजूनही तो हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची ती संधी ऑन आहे.
हॅट्रिकचा बॉल होता, पण यावेळेला आता पंचांनी लगेचच सांगितलंय की येस इट्स अ नो बॉल. आणि मित्रांनो, मैदानाच्या आत जर बॉल असेल तर तुम्हाला धावा या धावूनच घ्यायच्या आहेत. नो बॉलचा कॉल आलाय आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आहे. नो बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आत फ्री हिट आता असणार आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, पूर्ण 36 धावा आपण पाहतोय. फ्री हिटची संधी आहे. दीपला आपण पाहतोय हात खोलण्याचा मौका. या वेळेला देखील थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. आणि या स्क्रीनवर आपण पाहतोय आमचे सर्वच कमिटी मेंबर्स, नितीनजी जंगम, विपुलजी पांदुलकर, सुभाषजी कोलापते, रोहनजी गुप्ते, आपण या सर्वच आमच्या कमिटी मेंबर्सना पाहतोय. ज्या पद्धतीने गेले 2 महिने या स्पर्धेकरिता केलेला तो प्रयास आपण पाहिला आज साकार देखील झालाय. या वेळेला फ्री हिटचा चेंडू होता. अगदी आम ऍक्शन आपण पाहिली, हाय स्पीड ऍक्शन आपण पाहिली आणि त्यानंतर गतीमध्ये केलेलं ते परिवर्तन. रोहन दादा आणि उपकारची मैत्री आपण पाहतो प्रत्येक वेळेला. मूर्तिमंत उदाहरण या दोघांनीच एकमेकांकरिता दिलंय. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न वेदांत आहे, तिथे चूक होत नाहीये. एकाच संघामध्ये वडीलही खेळतायत आणि त्याच संघामध्ये त्याचा सुपुत्र देखील खेळतोय. वेदांतही याच टीम मध्ये, ओमकारही याच टीम मध्ये. फार असं कमी वेळा झालं असेल ज्या वेळेला पिता पुत्र एकाच संघात खेळताना आपण पाहतोय. असं वेगळं करण्याचा प्रयत्न या वेळेला आणि अजून एक चांगलं षटक पूर्णत्वास येत आहे. 5 ओव्हर नंतर धावसंख्या आता 38 आहे. पाहुयात किती धावा आता मायनस केल्या जातील. धावसंख्या होती 38, पण त्यानंतर धावा आता आपण मायनस करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35 धावांवर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शिवा फॉर एव्हर कर्णधार पाठवा आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत. आयोजकांनी नक्कीच त्यांना बोलवलंय. काहीतरी महत्वाची एक सूचना आहे. शिवा फॉर एव्हर कर्णधार, शिवा फॉर एव्हर लालबाग चारकोपचे संघाचे कर्णधारांना विनंती करतोय कॉम्बॉक्स कडे यायचंय. एका दिशेने आपण जर पाहतोय ओमकार देसाई आमच्या स्टेजच्या अगदी जवळ उभे आहेत, तर दुसऱ्या दिशेने आपण जर पाहिलं तर वेदांत लॉंगॉनच्या दिशेने आहे. षटक क्रमांक 6 आणि अंतिम स्लॉग ओव्हर षटक हाताळण्याकरिता राहुल जोगाडियाला आपण आमंत्रित केलेला पाहतोय. राहुल जोगाडिया, अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि हे पहा एका दिशेने ओमकार देसाई यांना आपण पाहतोय. तर आता हे वडील आहेत, हे वडील हे पिता आहेत, एका संघात खेळत आहेत. आणि लॉंगॉनला आपण जर पाहिलं तर वेदांत आहे. या वेळेला पहिल्या चेंडूला अगदी भिरकावून दिलाय सीमारेखा बाहेर. षटकार येतोय 6 धावांकरिता. हा मोठा हाय अँड हँडसम बिग हिट सिक्सर. त्याला माहितच नाही वेदांत कोण आहे. 41 धावा 41. धावा आपण झालेल्या पाहतोय. 41. पुन्हा एकदा बिग हिट आणि यावेळेला अजून लांब, अजून क्लीन आणि अजून बेधडक षटकार आपण पाहतोय 6 धावांकरिता. काय फलंदाजी करताय दीप चव्हाण. दीप म्हटल्यानंतर अगदी जर आपण पाहिलं तर प्रकाश करणारी एक अशी गोष्ट, ती स्वतः अंधारात राहते आणि आजूबाजूचा परिसर अगदी लखलखीत असा करते. आणि तशीच फलंदाजी दीपची देखील. भाई लोग आप पर्दे पे बैठे हो, उठ जाएंगे क्या वहां से? जो पर्दे पे बैठे हैं जी भाई आप ही उठ जाइए, आपके बाजू वाले को भी उठाइए. आता ही स्प्लिट विंडो स्क्रीन पहा. ओमकार पिता आणि साईडला आपण वेदांत देसाई पाहतोय. पिता आणि पुत्र एकाच संघात. क्या बात है. फोर्स 1 लाईव्ह अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आणणं ही देखील एक महत्वाची बाब आहे. विपुलजी पांदुलकर यांचा देखील इथे उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने आपण जर पाहतोय एका ठिकाणी विकेट किपिंगला, तर पुत्राला आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने.
हे प्रथमतःच मला वाटतं टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात असेल की पिता आणि पुत्र दोघंही एकाच सामन्यात एकत्रितपणे खेळत आहेत. यावेळेला अजून लाभ आहे, यावेळेला अजून मोठा फटका, सडक पे कडक बेधडक धडक धडक 6 धावांसाठी षटकार. 3 मध्ये 3. दीप चव्हाण ऑन फायर. क्या बात आहे दीप, आज अगदी एका वेगळ्याच अंदाजात दिसतात. काय फलंदाजी करतायत, सलगचे हे 3 मोठे फटके, 3 षटकार. राहुल जोगाडियावर केले गेलेले हे प्रहार आपण पाहतोय. महत्वाच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा महत्वाचा खेळाडू महत्वाची कामगिरी करताना आपण दिसतात. सलगचे 3 मोठे हिट आणि जे आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं ते पुन्हा एकदा ओमकार तेच करताना दिसतात. आता पहा विकेट किपरच नाहीये. अजून एक संधी आहे, उमर बॉलच्या खाली येत आहेत. झेल आता होईल का? नाही, झेल धरतीला धान आलेला आहे आणि या 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या पुढे सरसावते 2 धावांनी. 55 धावा. क्या बात है, धावा आता येत आहे, धावा आता येऊ लागले आणि प्रेक्षकांची गर्दी पहा. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. यावेळेला अजून एक मोठा फटका येतोय आणि यावेळेला देखील लांब लांब खूपच जास्त लांब फटका आलाय. अजून एक षटकार, अजून 6 धावा ऍड होतील. क्या बात है. आणि आता प्रेक्षक पहा, विकेट किपरच नाहीये. कधी असं आपण पाहिलंय का? विकेट किपर नसताना देखील मोठे फटके येत आहेत. क्या बात है. हे प्रेक्षक पहा स्क्रीनवर, गायकवाड सुद्धा आहेत तिथे. सकाळचा डान्स आता तुमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायचं आहे, ज्या पद्धतीने आपण सामना एन्जॉय करत होतात. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती. रो फुलटॉस बॉल, रोहित आहे तिथे. दोघंही आता खेळाडू थोडेसे आधारित आहेत. प्लीज चेक करा, रोहितला दुखापत तर नसावी. दुखापत झाली आहे का? चांगला चेंडू झालाय. कसला रिव्ह्यू घेतला गेला एक्झॅक्टली? चला तर इनिंग क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. आता शेवटचा बॉल आपण पाहिला कशा पद्धतीने बिगिट करायला गेले, पण कनेक्शन तितकंसं खास झालेलं नाहीये. पण मुंबईकरांनो, दीप चव्हाणची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. 8 चेंडू आणि 33 धावांची एक बिनधास्त खेळी आपण पाहिली आणि हा रिप्ले आपण पाहतो शेवटच्या चेंडूचा, कशा पद्धतीने ही धडक झाली आणि रोहित अगदी धर्तीवर आपण त्याला कोसळताना पाहिलं आणि नंतर थ्रो देखील आला. क्या बात आहे दीप, खूप सुंदर फलंदाजी, व्हेरी वेल प्लेड. चला तर त्यासोबतच आपण पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतोय अशा एका व्यक्तीकडे ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि सुद्धा वाढदिवस असतानाही या स्पर्धेकरिता ज्यांनी वेळात वेळ काढला, कलिना विधानसभाचे दमदार आमदार आणि टेनिस बॉल क्रिकेटचे मसिया म्हटला तरी चालेल, संजयभाई पोतनेस यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्यांनी करूया त्यांचं स्वागत. सुप्रीमो चषकाचे सर्वे सर्वा, सुप्रीमो फाउंडेशन आणि गेले कित्येक वर्ष ज्या एका स्पर्धेने टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय, एक वेगळं विश्व बनवून दिलं, आपल्या सर्वच खेळाडूंसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म दिला, त्याचे सर्व आपण पाहतोय. संजयजी पोतनेस यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भाई आपलं स्वागत आहे. कलिना विधानसभा म्हटल्यानंतर फक्त एकच नाव असतं, ते म्हणजे संजय पोतनेस यांचं आणि आज वाढदिवस देखील आहे. भाई आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आई जगदंबाचरणी ही प्रार्थना आहे की असंच उदंड आयुष्य आपल्याला लाभो आणि आमच्या टेनिस बॉल क्रिकेटर्ससाठी आणि पूर्णच या क्रिकेट जगतासाठी जे आपण केलंय त्याची मोजमाप कोणी करू शकणार नाहीये. आणि स्वतः एक क्रिकेटर एअर इंडियाच्या मैदानात आजही ज्यांचा सराव सकाळी आपण पाहतो, स्वतःची एक वेगळी सेपरेट नेट ज्यांची आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज मित्रांनो वाढदिवस आहे, तर मी विनंती करतोय जे जे फ्री असतील थोडे थोडे जवळ या स्टेजकडे या
आज भाईंचा वाढदिवस आहे आणि आपण तो या ठिकाणी सेलिब्रेट देखील करणार आहोत. तर मित्रांनो थोडी विनंती करेन, आपले जर जे प्लेयर्स उपस्थित असेल थोडेसे पुढे पुढे या. सर्वांनी आपण नक्कीच भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देणार आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित सुद्धा आहेत. भाई आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण नक्कीच वेळात वेळ काढून या ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित मुंबई रेनी चॅम्पियनशिप मध्ये अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ही स्पर्धा देखील आज अगदी गाजताना आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपण उपस्थित आहात हे नक्कीच आमचं देखील एक नशीब म्हणावं लागेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गेल्या मॅच मध्येच भाई आपल्या माहितीकरिता 6 षटकांमध्ये 90 धावा करायच्या होत्या आणि त्या 90 धावा करत असताना ओमकार देसाई यांनी सलगचे 6 षटकार खेचले आणि त्यानंतर तो सामना देखील जिंकवून दिला. आणि भाईंनी बऱ्याचदा सांगितलं की माझा आवडता खेळाडू देखील आहे तो आणि 90 धावा भाई अगदी 23 चेंडूंमध्ये चेस देखील झाल्या. ही देखील त्या एका बारीची विशेषता राहिली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बघूया आपल्या व्यासपीठावरती सुप्रीमोचे जनक ज्यांनी सुप्रीमो कप घडवली आणि आपण मॅचला सुरुवात करूया. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. धावसंख्येची गरज या ठिकाणी जिंकण्याकरिता 64 रन टू विन. पहिलं असं वाटलं की 30, 35, 40, 45 धावा असतील, पण त्यानंतर शेवटच्या क्षणी जी फलंदाजी झाली त्यामुळेच धावसंख्येला या ठिकाणी संभाजीला धावसंख्या बनवण्यामध्ये यश आलं आणि आता जी धावा हव्यात जिंकण्याकरिता 64 धावेचं लक्ष्य आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. आज संजय पोटी साहेब या ठिकाणी आपल्या व्यासपीठाच्या वरती आहेत. आज यांचा वाढदिवस. आपला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो आणि आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य दो, आई एकविरा तुम्हाला उदंड आयुष्य दो अशी प्रार्थना करतो आणि आजच्या या सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. आपल्यामध्ये ज्याने अनेक खेळाडू घडवले, पृथ्वी शा सारखा एक गरीब मुलाला भारतीय संघामध्ये पोहोचवण्याचं काम आज बाईला गेलं तर संजय पोती साहेबांनी केलं. अनेक टेनिस खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राजेंद्र 11 हा जो संघ आपण पाहतो, बंड संघ जो पाहतो, त्याच्या पाठी खंबीरपणे अनेक वर्षापासून हा संघ आज महाराष्ट्र लोकी करणारा आदरणीय पाठबळ देणारे असे भाई आमच्यामध्ये उपस्थित आहेत. संजय भाई पोती साहेब उपस्थित झालेले आहेत आणि आपण आता मात्र सामन्याला सुरुवात करूया. 64 रन चाहिए जीतने के लिए. आइए मैच की शुरुआत करें. गेंदबाजी के लिए गेंदबाज लाए, सलामी गेंदबाजी की बात करें और एक तरफ उमर और मुजम्मिल जिन्होंने पहले मैच में क्या बैटिंग केली, जबरदस्त फलंदाजी या अगोदर पाहायला मिळाली. ओमकार देसाई यांची तब्बल 6 षटकार आणि 72,000 कॅश प्राइज. 73,000 कॅश प्राइजचा मानकरी ठरणारा आजच्या दिवसाचा 4:27 झालेली आहे. सामन्याला सुरुवात केली जाते. आपण पाहतोय उमर स्ट्राइक वरती आहे, मुजम्मिल नॉन स्ट्राइक एंड वरती आहे आणि गोलंदाज आहे तो मात्र करीम. उमर पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे. प्रचंड गरजेचा पहिला चेंडू, थोडासा शॉर्ट अखून टप्प्याचा मारा होता. चेंडू जाईल डोक्याच्या वरतून, व्हाईट बॉल दिला जातोय. धावसंख्येमध्ये वर. अगली गेंद, इस वक्त शॉर्ट गेंद थी, गेंद ऊपर आई, गेंद को फील्ड किया. इस बार गेंद को खेला, फिर अंदर की गेंद दी, शानदार नजाकत भरा शॉट, लेकिन खिलाड़ी है गेंद के नीचे और अच्छा कैच लिया जाएगा. कोई गलती नहीं की है और विकेट का पतन. पहला मुकाबला अलग था, यह मुकाबला अलग है. हर बार जीत हासिल होना मुश्किल है और कार्तिक वहां पर खड़े हैं. बेहतरीन कैच अपने सीने की ओर कार्तिक ने लगाया, अच्छा कैच फील्ड किया. केवल दोस्तों क्रिकेट ही नहीं है, क्रिकेट के जुड़े हुए जितने भी खिलाड़ी है टेनिस बॉल से, उनके परिस्थिति को देखते हुए हर बार उनके पीछे खड़े रहने वाले ऐसे हमारे भाई हमारे बीच उपस्थित है. संजय भाई पोती जी, आज उनका जन्मदिन.
कलिना बैंड्रा मतदार संघ के आमदार, सांता क्रूज के आमदार हमारे बीच उपस्थित। पहली विकेट यहां पर गिरी है नए बल्लेबाज जिन्होंने इसके पहले जो बैटिंग की थी और 7 गेंदों में 36 रन बनाने वाले 37 रन बनाने वाले ओमकार। आज दर्शक केवल ओमकार की बल्लेबाजी के लिए देखने यहां पर आए, जो बैटिंग उन्होंने की है। रबर बॉल क्रिकेट के मजा ही कुछ और है। विले पार्ला के मैदान पर गुलाब राव जोशी जी की एक टूर्नामेंट होती थी बारिश के समय पर। वो टूर्नामेंट यानी बड़ी टूर्नामेंट उस जमाने की। उसके बाद की अगर बात करें तो बारिश की टूर्नामेंट जितनी बार भी हुई तो कोलगेट के मैदान पर ही हुई है। कई युवा खिलाड़ी को एक प्लेटफॉर्म निर्माण किया क्रिकेट के माध्यम से, और बड़ी खुशी की बात है क्रिकेट से रोजगार आया। रोजगार से नाम, शोहरत, इज्जत, पहचान आज मिल रही है। इस वक्त गेंद अंदर है, गेंद को खेला जा रहा है, अपील की जा रही है अंपायर के पास, लेकिन अंपायर तस से मस नहीं हुए। आंखों के ऊपर इस वक्त लाइव वन के फोर्स लाइव वन के कैमरे सेट है, पारदर्शिता नजर आती हुई। बेहतरीन अंपायरिंग मुजम्मिल और ओमकार, दो ऐसे घातक बल्लेबाज। एनॉक्स वॉरियर इस वक्त बल्लेबाजी के लिए लेफ्ट बल्लेबाज है, स्ट्राइक पर रहेंगे। थोड़े से रुके चुके देखे कि बल्लेबाज कहां खेल रहा है, क्या नहीं कर रहा है, उसको टटोलने का प्रयास इस वक्त गेंदबाज की ओर से। बहुत बार ऐसा नाटकीय रूप हमें देखने मिलता है क्रिकेट के अंदर। अगर थोड़ा सा भी अगर दौड़ने में गलती हो जाए तो रुक जाते हैं गेंदबाज और बल्लेबाज के हाव भाव को देख लेते हैं। इस बार फुल करने का प्रयास, हल्की सा किनारा, विकेट कीपर बना सहारा और विकेट यहां पर मिला है। एक इस वक्त ये शानदार गेंदबाजी, मौका जरूर था लेकिन गेंद को घुमाने का, लेकिन मौके को साबित नहीं कर पाए। बल्ले का हल्का सा किनारा गेंद ने लिया और विकेट कीपर बना सहारा। विकेट यहां पर गिरा, दूसरे विकेट का पतन। और विकेट कीपर जिसका नाम है दीप चौहान। नए बल्लेबाज कौन होंगे? मोहित राठौड़। आइए, अब थोड़ा सा दबाव रहेगा टीम के ऊपर क्योंकि 2 विकेट का भुगतान यहां पर भुगतना पड़ रहा है टीम को। कहीं से भी गलतियां कर बैठे। अब जो गेंदबाजी का 60 रनों का टारगेट सामने है, प्रति ओवर 10-12 का औसत मैदान के अंदर है और 50-50 का ओवर भी आना है। मुस्कुराहट इस वक्त दीप के चेहरे पे साफ नजर आती हुई। आखिर तक संघर्ष, आखिर तक लड़ते रहना चाहिए और लड़ाई जारी है, इसमें कोई संदेह नहीं है। यह मुकाबला आखिरी क्षणों तक जाएगा। ओमकार इस वक्त नॉन स्ट्राइक इन पर। अगली गेंद गेंदबाजी की ओर से करीम। ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट के माध्यम से टूर्नामेंट हम देख रहे हैं। मोहित स्ट्राइक पर है, बल्लेबाजी के लिए तैयार। पटकी हुई गेंद है, थोड़ी सी उछाल थी, ऑप्शन से बहुत बाहर रहेगी और नो बॉल का इशारा। फ्री हिट। फ्री हिट मानो जनरल स्टोर पे जाने के बाद मैगी के ऊपर टैटू फ्री है, उस प्रकार का ये फ्री हिट है। मैगी भी खाओ, टैटू भी लगाओ। तो क्या फ्री हिट को पूरा अंदाज के साथ खेल पाएंगे? बल्लेबाज तैयार है। इस बार फिर एक बार गेंद निरंतर चलते रहेगा, फिर एक बार जारी रहेगा। थोड़े से दिशा से भटके, और जब भी दिशा से भटकोगे तो पड़ेंगे फटके, लेकिन उसके लिए आपको सही दिशा के साथ, नियंत्रण के साथ गेंद को पिच करना पड़ेगा, सीधे सामने रखनी पड़ेगी। मौका इस प्रकार का है। अच्छी गेंद, बहुत बढ़िया। इस बार गेंद फिर एक बार ऑप्शन से बाहर है, व्हाइट बॉल का इशारा। अभी भी है ना, फ्री हिट कंटिन्यू है। थोड़े से दबाव में इस वक्त गेंदबाज करीम।
पहला ही ओवर चल रहा है। पहले ओवर में रन संख्या 5, 2 विकेटों के नुकसान पर टीम इस वक्त आइनॉक्स आप लोग देख रहे हैं बल्लेबाजी कर रही है वॉरियर। और कहीं तभी गेंदबाजी को लेकर अगर बात करें तो बहुत अच्छे फॉर्म में गेंदबाजी होनी चाहिए और हो रही है। रन संख्या 64 कुछ कम नहीं है, सम्मानजनक रन संख्या है ये। इसको डिफेंड कर सकते हैं। एकदम से बाहर बाहर बहुत बाहर, नियंत्रण इससे चलता हुआ, दिशा थोड़े से खोते हुए काबू पाना पड़ेगा, लगाम पर गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि सामने जो मोहित जैसा एक अच्छा बल्लेबाज सामने है। और ये फ्री हिट क्या था, बल्ले को लगा था, विकेट था लेकिन फ्री हिट था, बाल बाल बचे। चमत्कार को ही नमस्कार। अगर फ्री हिट नहीं होता तो शायद और एक विकेट का खामियाजा भुगतना पड़ता टीम को। और कहीं तभी यहां पर जो गेंदबाजी हो रही है करीम, 1 2 3 4 5 6 7 8 गेंद अब तक डाल चुके हैं। अगली कुछ 2 गेंदों का खेल शेष। ओमकार और मोहित इस वक्त आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर, 2 गेंदों का खेल शेष है। अगली गेंद इस वक्त फिर होगी। इस बार अंदर की गेंद थी, अपील किया जा रहा है और ये प्लम एलबीडब्ल्यू दिया जा रहा है। परफेक्ट सामने थे, अंपायर ने देखा कि खिलाड़ी बीच में खड़े स्टंप के और विकेट मिला और एक विकेट का पतन। खिलाड़ियों के खेमे में दृष्टिकोण से अगर देखा जाए तो कई तभी चेहरे पर मुस्कुराहट और कई तभी दबाव बनता हुआ टीम पर पहले ओवर को लेकर। देखिए क्या अपील की है, जोरदार अपील। और अंपायर ने कहा कि हाँ ये आउट है, बिल्कुल भी सामने है। विकेट यहां पर मिला, विकेट यहां पर गिरता हुआ, 3 विकेटों का पतन। अब नए बल्लेबाज जाएंगे बल्लेबाजी के लिए, वेदांत देसाई और एक तरफ है ओमकार देसाई, दूसरे वेदांत देसाई। दोनों अगर बात करें तो पिता पुत्र अब मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए। चाचा भतीजा को तो बहुत बार टेनिस बॉल में हम देख चुके, लेकिन बाप बेटी की जोड़ी मैदान के अंदर, पिता पुत्र मैदान के अंदर कान मंत्र देता हुआ, तुला कसं खेळायचं काय करायचं, आरामात खेळ, तुला घेऊन मी गेलो बरोबर खेळ, उभा रहा। वेदांत इस वक्त स्ट्राइक पर है, ओमकार कुछ कान मंत्र देते हुए। ये संघर्ष है, ये युद्ध है, तो आपको लड़ाई लड़नी पड़ेगी। आइए वीरेंद्र झगड़े साहब हमारे बीच आते हुए, माजी नगर सेवक, संजू क्रिकेट स्पोर्ट्स क्लब के अध्यक्ष हमारे बीच उपस्थित है। स्कोर 6, स्कोर बोर्डवरती धाव संख्या 6। ओमकार और वेदांत। अगली गेंद, इस बार पंच किया, गेंद को खेला, लेग साइड रीजन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे और ये कैच नहीं हो पाएगा, गेंद बाहर जाएगी। क्या बात है, बाप 10 नंबरी, बेटा 100 नंबरी। क्या बात है, वाह, जबरदस्त तरीके से गेंद को खेला। रन संख्या पहली गेंद को चकते हुए मजा लिया, गेंद को बाहर भेज दिया ऑन साइड पर। देखिए क्या मारा है, परफेक्ट गेंद को खेलते हुए, ताकत, टाइमिंग, और गेंद बहुत ऊंचाई लेती हुई बाहर जाती हुई। 6 रनों के लिए रन संख्या 12 रन। पहले ओवर का खेल समाप्त, 3 विकेटों के नुकसान पर। चेक। चला तर आपण वळतोय, आज अशा एका व्यक्तीचा वाढदिवस आहे ज्यांच्या मार्फत टेनिस बॉल क्रिकेटला अस्सल ग्लॅमर, अस्सल ग्लोरी आली आणि ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तर मित्रांनो आपण केक कटिंग कडे वळतोय। भाईंचा म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईंचा संजयजी पोतनीस, कलिना विधानसभा आमदाराचे लाडके आणि सर्वांचे जसे जवळचे आमदार, आणि खरं म्हणजे तर या टेनिस बॉल क्रिकेटचे मसीहा ज्यांना म्हटलं जातं,
त्यांचा केक कटिंग आपण करणार आहोत. संतोष सरांना देखील मी विनंती करतोय, सर आपण देखील या. डीजेला विनंती, आपण गाणं देखील तयारी ठेवायचं आहे. 2 मिनिटं थांबायचं प्लीज. आणि येस, चला आपण आता सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय संजय पोती साहेब यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर भाई, हैप्पी बर्थडे टू यू. नक्कीच एक महत्त्वाचा दिवस आपल्या सर्वांच्या करिता. आपण जर पाहिलं तर वाढदिवस भाईंचा होता. आणि नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आत तर नक्कीच वळणार आहोत. पण स्क्रीनवर संतोषी बंड आपण पाहतोय, अफजलजी सरगुरू, विनोदी झगडे आणि शिंदे साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय. शेखरजी देशपांडे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भाई पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि भाईंच्या वाढदिवसासाठी ओमकार देसाईचा हा दणका पुन्हा एकदा षटकार येतोय. 6 धावा. भाई भाई 2 मिनिटं फक्त स्पर्धेकरिता तुमच्या शुभेच्छा प्लीज. येस सर, धनंजय सर, ओव्हर टू यू. भाई म्हणतात की त्यांना सामना अनुभवायचा, पण पुन्हा एकदा ओमकार देसाई आज काही थोडंसं नावच घेत नाहीये. धनंजय सर काय म्हणाल? आज उनका दिन है, उनको रोकना मुश्किल है. मैंने पहली कहा जब बल्लेबाजी के लिए आए, जब उनके वो इनाम की राशि रखी गई, मैंने कहा कि ये खिलाड़ी कर दिखाएगा, उनमें काबिलियत है, ये ब्रांड है मुंबई का. ये ओमकार देसाई का फेवरेट शॉट है. क्या मारा है, जिस प्रकार वड़ा पाव में चटनी लपेट कर मारते उस प्रकार खाते उस प्रकार का ये शॉट है. लज्जत इनके बल्ले से नजर आती भी. 2 गेंदों पे 2 6. फिर एक बार तैयार रहेंगे तीसरे 6 के लिए भी. भाई आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. यश, उत्तम आरोग्य नेहमीच तुम्हाला लाभो अशी श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा जाऊया बल्लेबाजीच्या दिशेला, ज्या ठिकाणी मॅच ऑन आहे. काय जबरदस्त तुफानची फलंदाजी करतो तो मात्र या ठिकाणी ओमकार. और ये तीसरी गेंद पर भी गेंद बाहर. कंटिन्यू अगर बात की जाए तो 9 6 आज के दिन के 9 गेंदों पे 10 गेंदों में 9 6. अब के 3 बॉल 3 6. एक डॉट आया है, बाकी 6 ही है. 10 गेंदों का सामना अब तक किया है पहले मैच को लेकर. दूसरे मैच की शुरुआत जहां पर एक बॉल डॉट आया, उसके बाद 3 गेंदों पे 3 6. चक्कू पे तरबूज रखेगा, तरबूज पे चक्कू कटने वाला तो है. और पहला बॉल भी सिंगल है ना, रन तो आया है. ये मैच अपने पहले में लेते हुए ये ओमकार देसाई जो करता है गेंदबाजों की पिटाई. आज बहुत पिटाई की इस खिलाड़ी ने. तीन बॉल 3 6. शायद चौथा भी कारनामा हो जाए ऐसा लगता था, लेकिन वाइड बॉल है. अभी भी इस वक्त कारनामा जारी रहेगा, ऑप्शन से बाहर. आज के दिन में 73,000 कैच प्राइज कमाने वाले खिलाड़ी ओमकार. इस बार क्या मारा, नजाकत भरा शॉट. पेशेंस देखिए, गेंद यॉर्क है, बिल्कुल भी पीछे गए, आराम के साथ गेंद को दिशा दी. ये रियल खड़ूस खिलाड़ी है मुंबई का. क्या बैटिंग कर रहा है, ये स्टार है, ये मुंबई का स्टार, चमकता हुआ स्टार. इस बार डबल माइंड हुए, कोशिश थी कि लंबा शॉट के लिए, लेकिन गेंद बहुत नीचे रही. अतिरिक्त उछाल बिल्कुल भी नहीं थी गेंद में. गेंद के गहराई को मापते समय गेंद को पीछे और गेंद को खेला, केवल पुश किया.
आप स्क्रीन के ऊपर देख रहे हैं वीरेंद्र झगड़े साहब, पुतनी सर इस बार ऑफसाइड पर है, गैप में गेंद को खेला है, गेंद जाएगी डिक्लेयर जोन, लेकिन गेंद अंदर है, आपको दौड़ना है, रन को पूरा करना है, लेकिन केवल एक रन से सहमत होना पड़ेगा। और ये दौड़ कर पूरा किया रन को, स्ट्राइक पर आएंगे, स्ट्राइक अपने हाथ में लेंगे। रन संख्या 33 रन, 2 ओवरों का खेल समाप्त हुआ और शानदार बल्लेबाजी। और रन संख्या की बात करें तो स्कोर बोर्ड पर है 34 ना, हाँ? 34, 3 विकेटों के नुकसान पर। जो दर्शक है उनसे भी रहा नहीं जा रहा, वो सोच रहे कि ओमकार की गेंद हम पकड़े। और अगर बात करें तो अब 24 गेंदों में रन संख्या चाहिए 30। चौबीस गेंदों में 30 रन चाहिए जीतने के लिए। आइए गौरांग, क्या कहेंगे आप, क्योंकि ये जो मैच है ना, ये जो आज का दिन केवल किसी सुवर्ण पन्नों पर लिखा रहेगा एक खिलाड़ी का नाम, जिसका नाम है ओमकार देसाई। आज जो उन्होंने कर दिखाया है, फिर एक बार वापसी की है, नंदनवन मैदान उनके लिए अक्सर रहा है यह मैदान। सर बरेच आपण जर पाहिलं तर बरेच लोकांना विचार येतो की काय प्रोफेशनल खेळाडू म्हणता तुम्ही त्यांना, काय आहे त्यांच्यामध्ये वेगळं, तर हे आहे तो वेगळेपणा। आज पुन्हा एकदा त्यांनी ते करून दाखवलंय आणि आता पुन्हा एकदा वेदांतकडे सर्वांच्या नजरा आहेत। भाई देखील मॅचचा आनंद घेतात, मॅच सुद्धा अगदी गरम झाली आहे आता। यावेळेला ओमकार देसाई नंतर आता वेदांत देसाई सांगतोय आता आली माझी पाळी, लांबच लांब करेन मी खेळी, अजून एक षटकार। देखो मुझे श्रुति तावड़े का एक सॉन्ग मतलब याद आ रहा है, मैं नहीं तो कौन में है कौन इधर, तो हम यहाँ पर है और ये दिखाते हुए क्या मारते हुए, दोनों मतलब आक्रामकता रूप यहाँ पर रवैया अपनाते हुए, दोनों तूफानी बल्लेबाजी, 2 6 लगा चुके हैं वेदांत यहाँ पर बल्लेबाजी करते समय, और ओमकार 3 अभी के मैच के अंदर। आणि हे पहा आता ऑटोग्राफ देखील घेतला जातोय। आधी ओमकार यांचा ऑटोग्राफ घेतला गेला आणि त्यानंतर वेदांत, आणि त्याचा एक फोटोग्राफ सुद्धा घेतला जातोय। अविस्मरणीय क्षण आहेत आणि कौतुक आमच्या कॅमेरामॅनचं देखील, ज्या पद्धतीने क्षण देखील ते टिपले जात आहेत, क्या बात आहे। धावसंख्या झालेली आहे 40, गरज आहे 64 ची। हे दोन्ही देसाई मैदानाच्या आत अगदी कहर बरसवतायत। ओहो, और ये तो क्या मारा है, जबरदस्त खेल दिया गेंद को डीप विजन पर, कड़क गेंद सड़क पर, क्या मारा है, वाह, दिल को खुश कर दिया। आणि आता याआधी ओमकार देसाईंनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती, पण आता वेदांत देसाईंनी हॅट्रिक पूर्ण केली है, क्या बात है। बाकी है अभी भी मैच बाकी है, और वेदांत इस मैदान के अंदर वीप फॉर विक्ट्री की तरह तूफान के साथ, और ये भी आज कर दिखाया, कहा पापा आपने मारा मैं भी मारूंगा, पापा कहते बड़ा नाम करेगा, बेटा हमारा वैसा काम करेगा, क्या बात है। और ये बेटा उनका काम करता हुआ, ये दिखाया ना काबिलियत, ये होता है हुनर। कई खिलाड़ियों को जमता नहीं, लेकिन इनको जम चुका है। इस बार ऑप्शन से बाहर है, वाइड बॉल है, अभी भी वेदांत जैसा बल्लेबाज 1 6 से दूर है। देखते रन संख्या 47, 3 विकेटों के नुकसान पर। संजय सर भी मैच का मजा उठा रहे हैं, मैच देख रहे हैं, बारिश की हल्की हल्की बूंदे, और इस बार थोड़ी सा गति परिवर्तन किया, गेंद थोड़ी सी धीमी रही, गेंद पीछे जाएगी। 47 धावसंख्या आपण पाहतोय। एका दिशेने सिनियर देसाई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्युनियर देसाई। ओमकार आणि वेदांतची जोडी मैदानाच्या आत अगदी राज्य करताना दिसते सध्या तरी। यावेळेला पुढे सरसावत हा स्ट्रोक खेळायचा होता, ओमकारने सांगितलं की नाही या पद्धतीचं काही करण्याची गरज नव्हती, फुटवर्क नक्की गरजेचं असतं, पण यावेळेला फुटवर्क केलं। करीमने यावेळेला भाव खाऊन गेलाय करीम। आपण जर पाहिलं तर अगदी बॉल वेगवान होता, तेज तर्रार होता। धावसंख्या 47 झालेली आहे, 64चा करायचा आहे पाठलाग। षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 7 चेंडू 21 वर ओमकार खेळत आहेत। यावेळेला देखील हा पूल केलाय, सक्सेसफुल आहे, पॉवरफुल आहे आणि वंडरफुल देखील आहे, क्या बात है। ओमकार देसाई वेदांत देसाई पिता पुत्राची ही जोडी मैदान गाजवते आहे, क्या बात है सर।
यावेळेला जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणी वेट केला, वॉच केला आणि त्यानंतर स्ट्रोक कन्वर्ट केला. अगदी लेदर बॉलचा हा स्टान्स आपण पाहतोय आणि त्यानंतरचा हा आलेला षटकार. गेली मॅच गाजवली ओमकारनं आणि या मॅच वर राज्य करतोय वेदांत. बिल्कुल भी सही, दोनों इस वक्त छाए हुए हैं, उनको रोकना मुश्किल है और 53 रन हो चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. आखिरी गेंद है इस ओवर की, करीम गेंदबाजी के मार्क पर है और अगली गेंद इस बार खेला लेग साइड रीजन पर जहां पर केवल एक ही रन मिलेगा, लेकिन सर्कल मैदान पर यह बड़ा शॉट है. इसी के साथ ओवर समाप्त हो चुके हैं. रन संख्या 54 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवरों के खेल के बाद. सर आता इक्वेशन पहा ना कुठे येऊन टेपलंय. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे, कारण वातावरण ज्या पद्धतीने अगदी गरम झालंय हे दोन्ही काही ऐकत नाहीयेत. ओमकार खेळतोय 7 चेंडू 21 धावांवर, तर वेदांत खेळतोय 7 चेंडू 25 धावांवर. आता काय म्हणावं वेदांतच्या बॅटिंगचं एकदा रिप्ले आपण पाहूया. हा पहिला षटकार, 10 धावा हव्या आहेत, 18 चेंडू आणि 10ची गरज आहे. त्यानंतर हा समोर आलेला तो विकेट आपण पाहिला. पुन्हा एकदा पुल आणि हा सर्वाधिक लांब मारलेला फटका आपण पाहतोय. आणि यावेळेला देखील वेट केलं आणि त्यानंतर अजून एक विकेट कन्वर्ट केला. आता 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. स्पर्धेत अजून एक उलटफेर आता होईल का, काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे का. 18 बॉल आणि 10 धावा. शाम का मौसम, मैदान में थोड़ी सी गर्माहट, कहीं तभी चाय की प्यास. शुरू करते हैं मैदान में कमेंट्री मेरे साथ, क्योंकि अभी कुछ गेंदों का खेल बाकी है. रन संख्या चाहिए 10 रन इस मैच को जीतने के लिए. अगली गेंद इस बार खेला भूल किया खिलाड़ी होंगे ऊपर ऑफ साइड रीजन पर गेंद घूमती हुई, गेंद घूमी भोरे की तरह, गेंद जाएगी थर्ड मैन रीजन पर, गेंद की घूमती हुई, गेंद को फील्ड कैसी भी है, रन को पूरा किया. ओमकार बहुत तेज है और इसी के साथ रन को पूरा करते हुए अब मुश्किल बड़े आसानी के साथ रन को चेस करते हुए 56, अब तक 56 रन पूरे हो चुके हैं और केवल औपचारिकता बाकी इस मैच को लेकर. क्या कहेंगे गौरांग, जो बैटिंग आज की है ना वेदांत और ओमकार ने, जो पारी को संभाला. सर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता वेदांत अगदी यंगस्टर आहे आणि ओमकारचं आपण जर पाहिलं तर आता नक्कीच थोडासा एक्सपिरियन्स जास्त आहे त्याच्याकडे, पण तो कम्पीट कोणाशी करतोय, या यंगस्टर्सशी करतोय. पण रनिंग बिटवीन द विकेट्स देखील काय दर्जेदार राहिली आहे. व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय, पण आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम घेतला गेलाय. पुन्हा एकदा आमचा वॉर रूम आता ऍक्टिव्हेट होईल. पण मित्रांनो ही स्पर्धा या मुंबईकरांसाठी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित मुंबई चॅम्पियनशिप, मुंबई टेनिस चॅम्पियनशिप अगदी सुपर हिट ठरली आहे ही स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी, संडेचा हा दिवस आणि अगदी हे दर्दी रसिक आहेत. मुंबईचं क्रिकेट या सर्वांनी पाहिलंय, अनुभवलंय आणि आजही देखील मुंबईचं क्रिकेट सर्वोत्तम दर्जाचं काय आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण या स्पर्धेने देखील दाखवून दिलंय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे राजाने घेतला गेलेला जो निर्णय होता तो अगदी नीट ठरलाय, कारण आपण पाहतोय शफल झाले होते ओमकार आणि त्याचमुळे हा बॉल सेफ आहे. या वेळेला देखील आज फक्त आणि फक्त 6चा पाडा बोलतोय ओमकार देसाई. थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. धावा संख्या 62 आणि आता यापुढे 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. आउटस्टैंडिंग, काबिले तारीफ, जितने भी शब्द है ना इस शब्द आज अपूरे गिर जाएंगे इस खिलाड़ी के लिए. क्या बैटिंग की है मित्रा, एकदाच फोटो काढ, वेगळा अर्थ चित्रात दिसणार नाही ओमकार, सेमच दिसणार. बहुत जन कहते हैं कि फॉर्म में नहीं है, कौन कहता है मैं फॉर्म में नहीं हूं. सी फॉर कंसिस्टेंसी, सी फॉर कॉन्फिडेंस, ये क्लास उनका नजर आता हुआ, ये क्लास है. शानदार परफॉर्मेंस के साथ उनका जो खेल है आज देखने मिला. व्हाइट बॉल, केवल 1 रन दूर. आणि मला वाटतं हा सामना संपलाय आणि हा मॅच जर पाहिली तर ओमकार आणि वेदांत देसाईंनी जिंकवून दिली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज व्हायला हवाय. मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर पुन्हा एकदा चमकलाय मैदानाच्या आत आणि ओमकार देसाई आपल्याला विनंती आहे. ओमकार आणि वेदांत भाई आपल्याला बोलवत आहेत मुख्य मंचावर, आपली वाट पाहता येते आणि विनंती आहे ओमकार आणि वेदांत प्लीज लवकर या मुख्य मंचावर.
येस, ओमकार आणि वेदांतला मी विनंती करतोय, प्लीज आपण यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. प्लीज ओमकार आणि वेदांत थोडंसं घाई करा प्लीज. वेदांत तू देखील ये आमच्या प्रेझेंटेटिव्ह बॉक्सकडे. ओमकार आणि वेदांत यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण यायचंय. वेदांत वेदांत मुख्य मंचावर ये आणि ओमकार याला देखील मी विनंती करतोय की आपण देखील यायचंय. ओमकार देसाई, वेदांत देसाई, आपण जर पाहिलं पिता आणि पुत्राची ही जोडी 7 बॉल 25 केले ते म्हणजे वेदांतने आणि 10 बॉल 27